तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 24व्या हप्त्याची आता आतुरतेने वाट पाहत आहे। कारण जून महिना जेमतेम संपल्यात जमा आहे की जूनचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होईल। कारण प्रसार माध्यमांवर अशा बातम्या येत आहे की वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाऊ शकते। त्याचसोबत काही महिलांची केवायसी राहिलेली आहे, तर केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आहे काय, या संदर्भातले प्रश्न लाडक्या बहिणी रोज व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहेत। तर त्या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की जो जूनच्या हप्त्याचं वितरण हे कधीपर्यंत होईल। तर लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यानच लाडक्या बहिणींना GR निघण्याची शक्यता आहे। म्हणजे जर या महिन्यात हप्ते वितरणासंदर्भातला GR निघाला तर पुढच्या महिन्याच्या 5 ते 10 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते। त्यानंतर केवायसी संदर्भात काही महिला प्रश्न विचारत होत्या, तर केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आहे काय, तर सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींना दिलासादायक बातमी ही मिळू शकते आणि केवायसी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर लवकरच उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते। आणि यासाठी सर्व महिलांना केवायसी करता येणार आहे। ज्या महिलांनी केवायसी केली नव्हती त्या महिलांना सुद्धा केवायसी करता येईल आणि ज्या महिलांची केवायसी ही चुकीची झाली होती तर अशा महिलांना सुद्धा केवायसीची एक संधी नक्कीच उपलब्ध होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। त्यामुळे तुम्ही जर तुमची केवायसी आतापर्यंत केली नसेल किंवा तुमची केवायसी जर चुकीची झाली असेल तर तुम्हाला केवायसी ही निश्चितच पुढच्या हप्त्यासाठी म्हणजेच जुलैच्या हप्त्यासाठी केवायसी तुम्हाला करता येणार आहे। कारण सध्या तरी केवायसी संदर्भात कसलीही अपडेट आलेली नसल्याने जूनचा हप्ता तुम्हाला निश्चितच मिळणार नाही। पण जून महिन्यात जर केवायसी सुरू झाली तर जुलैसाठी तुम्हाला नक्कीच पात्र ठरवण्यात येणार आहे। आता राहिला प्रश्न, ज्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता सुरळीत मिळाला होता अशा महिलांना 24व्या हप्त्याची आतुरता आहे। तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी 24व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात कसलीही अपडेट ही समोर आलेली नाही। जरी प्रसार माध्यमांवर अशी माहिती येत आहे की वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो, पण वटपौर्णिमा ही 29 जूनला आहे आणि एवढ्या लवकर ही प्रोसेस होणं थोडंफार कठीणच दिसते। तसं तर कसलीही शक्यता ही नाकारता येत नाही, कारण या अगोदर सुद्धा कसलाही GR न येता, घोषणा न होता डायरेक्ट वितरण सुरू झालं होतं। यावेळी सुद्धा त्या प्रकारचं वितरण हे होऊ शकतं, पण पाहावं लागणार आहे की 29 जूनला वितरण चालू होते की वितरणासंदर्भात काही नवीन अपडेट येते। या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।